केवळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता शासनाच्या आदेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे त्यांच्या सोयीच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे, असा सूचना करताना आमदार राहुल आवाडे यांनी 2 महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देणे बंद केलेल्या 5ही गावातील तलाट्यांची चांगली झाडाझडती घेतली। गोरगरीब लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नका असे सांगत सर्वांनी मिळून एक टीम वर्क म्हणून काम करूया असे आवाहनही त्यांनी केले। संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या विविध समस्याबाबत शनिवारी आमदार राहुल आवाडे यांनी अप्पर तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली। यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, सदस्य कोंडीबा दवडते, महेश पाटील, सुखदेव माळकरी, संजय नांगुरे, महेश ठोके, सलीम मुजावर, भगत यांच्यासह माजी नगरसेवक संजय केंगार तसेच 5 गावातील तलाठी, सर्कल, संजय गांधी योजना कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रारंभी समितीच्या सदस्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अडीअडचणीबाबत उहापोह केला। 2 महिन्यांपासून तलाट्यांकडून उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याने पात्र असताना अनेक लाभार्थ्यांना दाखले नसल्याने अर्ज करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यावर आमदार आवाडे यांनी तलाट्यांची झाडाझडती घेताना संघटनांच्या वतीने सुरू असलेले आंदोलन योग्य असले तरी गोरगरीब लाभार्थ्यांना ताटकळत ठेवू नका। शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही कार्यरत राहा। त्यासाठी उत्पन्न दाखले देण्याचे काम तातडीने पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना केल्या। शासनाने थेट डीबीटीद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार अनुदान जमा केले जात आहे, परंतु अद्यापही इचलकरंजीतील सुमारे 6000 लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार लिंक न केल्याने डीबीटी पासून वंचित राहिले आहेत। या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वांनी मिळून टीम वर्कच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांची खाती आधार लिंक करून देऊन त्यांना लाभ मिळवून देऊया असे सांगितले। माहिती घेऊन अर्जाची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा असे सूचित केले। शासनाने डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार हव्या त्या बँकेत अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु इचलकरंजी कार्यालयाकडून केडीसीसी बँकेतच खाते काढण्याचा आग्रह केला जात असल्याबद्दल बोलताना आमदार आवाडे यांनी केडीसीसी बँकेतील अपुऱ्या स्टाफमुळे त्या ठिकाणी संजय गांधी योजना लाभार्थ्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते। लाभार्थी पहाटेपासून रांगा लावून बसलेले असतात, शिवाय सर्वच लाभार्थी वयोवृद्ध असल्याने त्यांना नाहक त्रास सोसावा लागतो। हे सर्व टाळण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार लाभार्थ्याला त्याच्या सोयीनुसार त्याला हवी ती बँक निवडून द्यावी। कोणाही लाभार्थ्याला जिल्हा बँकेची सक्ती करू नये असे सांगितले। आमदार आवाडे यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीतून लाभार्थ्यांना होणारा त्रास निश्चितपणे कमी होऊन त्यांना विना त्रास अनुदान घेणे सोयीचे होणार असल्याने लाभार्थ्याकडून समाधान व्यक्त होत आहे।